बीड जिले के आष्टी तालुका में स्थित लिंबोड़ी कड़ा प्रकल्प की लापरवाही ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। प्रकल्प के दरवाजे मरम्मत के लिए ले जाने के बाद भी पाटबंधारे विभाग ने समय पर उन्हें वापस नहीं लगाया। मानसून पूर्व बारिश के चलते पानी का दबाव बढ़ा और पाट टूट गया, जिससे आसपास की सैकड़ों हेक्टेयर खेती पानी में डूब गई। किसानों को भारी नुकसान हुआ है। इस लापरवाही को लेकर आज स्थानीय किसानों ने एकत्रित होकर जोरदार विरोध दर्ज किया और प्रशासन का ध्यान खींचा। किसानों का कहना है कि उन्होंने पहले ही विभाग को चेतावनी दी थी, लेकिन कोई कार्रवाई नहीं की गई। मी इरिगेशन खात्याला वारंवार सांगत होतो, पाऊस अवकाळी चालू झालेला आहे, तुम्ही गेट बसवून घ्या। आम्ही 15 दिवसापासून त्यांना फोन करून सांगतो, साहेब जर अवकाळी पाऊस आला, तलावाला पाणी आलं तर आमच्या शेतीचे नुकसान होईल। तर ते काय त्यांनी आमचं ऐकलं नाही। आम्ही वारंवार सांगतो, ऐकलं नाही। मग शेवट रात्री काल पाऊस झाला, त्या पावसामुळे पूर आला आणि पूर येऊन तलावात पाटात पाणी शिरून पाटाचं कॅनल तुटून आमच्या सगळ्या जमिनीत पाणी गेलं, विहिरी वाहून गेल्या किंवा घास ऊस सगळे वाहून गेले। आमची खूप नुकसान झाली। या दुष्काळात आम्हाला 13वा महिना आलाय, कारण ह्या अवकाळी पावसामुळे आम्ही प्रश्न सांगत होतो की बा असं होईल साहेब, तुम्ही नीट करून घ्या। तरी त्यांनी आमचं न ऐकलं नाही। पाट तुटून जाऊन आमचे अनुनात नुकसान झाली। ती आमची प्रश्न एवढीच विनंती आहे की बा आमची दखल घेऊन याचं काहीतरी मार्ग काढून आमची भरपाई करून द्यावा। करण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे आष्टी तालुक्यातील कडा प्रकल्प लिंबोडी गावातील हा आष्टी तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून याचा दरवाजा 1 महिन्यापूर्वी गेट खोलून नेल्यामुळं ते इरिगेशननी 1 महिन्यात न बसवल्यामुळं ते पूर्णपणे पाणी खाली वरून पाणी आलेलं एवढं पाटात वाहून गेल्यामुळं शेतकऱ्याचं शेकडो शेतकऱ्याचं इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि आम्ही शासनाला वारंवार इरिगेशनला विनंती करून फोन लावून त्यांनी फोन न उचलले। 15 दिवसाच्या पाठीमागे आम्ही आणून बसवतो, त्यांनी बसवलं नाही आणि न बसवल्यामुळं ते वरून जे पुराचं पाणी वाहून आलेलं आहे ते तलावात आलेलं पूर्ण पाणी पाटातून खाली वाहून पाट फुटल्या गेला। पाट फुटल्यामुळं शेकडो शेतकऱ्याचं आमचं इतकं अतोनात नुकसान झालं। आमचे ऊस गेले, घास गेले आणि कमीत कमी 7 ते 8 विहिरी पूर्णपणे जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 परसानी विहिरी बुजून गेल्यात। त्याकडे आमची एवढीच मागणी आहे की तुरंत होता होईल तेवढं लवकर हा गेट दुरुस्त करून गेट बंद करावं आणि आमचे गरीब शेतकऱ्याचे नुकसान भरपाई पंचनामे करून आम्हाला तुरंत द्यावी। आमच्या घरामध्ये सगळ्या गुरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरून आमचं अतोनात हाल होऊन खूप नुकसान झालेलं आहे। जी पुढं जात होतं पाटात केरुळला कड्याला पाणी जात होतं, तो पाट मध्येच तुटल्यामुळं ते पूर्ण पाणी पाट तुटल्यामुळं सगळं पाणी शेतीत घुसलं आणि शेतीत घुसून इतकं मोठं अतोनात नुकसान झालंय। ह्या नुकसानाची आमची दखल शासनाने घ्यावा अशी हात जोडून आमची कळकळीची शेतकऱ्याची विनंती आहे शासनाला।